एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। संभाजी ब्रिगेडचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन। संभाजी ब्रिगेडने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केले आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीने 4 हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी ब्रिगेड विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोर म्हणून त्यांची कुख्याती आहे। तो धागा पकडून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळसूत्र चोरचा बॅनर घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी मंगळसूत्र दाखवून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे। काही दिवसापासून गोपीचंद पडळकर हे संभाजी ब्रिगेडबद्दल वेगवेगळी वक्तव्य करीत आहेत। पडळकर हे धनगर बांधवांना आरक्षण मिळवून देतो असे जाहीर आश्वासन देऊन सुद्धा धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाहीत। बिरोबाची खोटी शपथ घेऊन भाजपाला मत देऊ नका म्हणणारे आज भाजपाचेच काम करत आहेत। अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर व धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचे काम पडळकर करीत आहेत, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी केली आहे। ही पुरोगामी महाराष्ट्राच्या हात बळकट करणारी संघटना आहे। संभाजी ब्रिगेडची लढाई इथल्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधात आहे। मात्र पडळकर हे महामानवांना ज्या व्यवस्थेने छळले त्या व्यवस्थेला बळकट करण्याचे काम करीत आहेत। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म हिंदू धर्मात झाला असला तरी त्यांची अन्य धर्मीयांचा आदर केला आहे। हे सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या विरुद्ध विचाराने काम करत असून त्यांचा प्रचार प्रसार पडळकर करत आहेत। मराठा वंजारी, मराठा धनगर, मराठा ओबीसी मध्ये वाद लावून त्याला खतपाणी घालण्याचे काम पडळकर करत आहेत। तसा त्यांचा अजेंडा आहे असा आरोप श्याम कदम यांनी केला आहे। संभाजी ब्रिगेडने नवी दिशा व नवाचे विचार हे सूत्र ठेवून हजारो युवकांना उद्योग व्यवसायासाठी परदेशातील संधी उपलब्ध करून दिलेली आहे। संपूर्ण राज्यात 25 जिल्ह्यामध्ये बिझनेस कॉन्फरन्स आयोजित करून युवकांना उद्योग व्यवसायाकडे वळवण्याचे काम संभाजी ब्रिगेड करीत आहेत। हा संभाजी ब्रिगेडचा खरा अजेंडा आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, शहर सचिव सीताराम सावळे, शहर संघटक शेखर कंटीकर, शहर संघटक सतीश वावरे, दिलीप निंबाळकर, अभिषेक जागीरदार, शहर उपाध्यक्ष संतोष सुरोशे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, वैभव धुमाळ, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे, शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी आदी उपस्थित होते। स्वाभिमान, अभिमान आणि दुसऱ्या जातीचं कोड कौतुक तर ह्या पद्धतीने त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि संभाजी ब्रिगेडवरती बोलण्याची त्यांची अजिबात लायकी नाही आहे। कारण संभाजी ब्रिगेडचं जे कार्य आहे ते त्यांना आणखीनही समजलेलं नाही आहे। आज त्यासाठी ह्या ठिकाणी आम्ही राजमाता अहिल्यादेवींचं पूजन करून त्या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांना आम्ही पत्राच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी आलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय की त्यांनी मंगळसूत्र चोर आहेत। म्हणून या ठिकाणी आम्ही हे मंगळसूत्र त्यांना दाखवून या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत। बाकीचं नाही, कारण एक गल्लीतला उडाणटप्पू लीडर कसा असतो तसं त्याचे वक्तव्य आहेत। कारण त्याच्या भाषणामध्ये कुठं सुसूरपणा नाही आहे, ज्येष्ठ नेते नाही आहे, महिला नाही आहे, सगळ्यांनाच हा अतिशय कुत्सित बुद्धीनं त्यांची म्हणजे त्यांचं मजाक उडवतो असा हा गोपीचंद पडळकर खरंच आमदारकाच्या लायकीचा नाही आहे। मग संभाजी ब्रिगेड ही सर्व पुरोगामी संघटनांना घेऊन सर्व जातीय धर्माला एकत्र करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे। फक्त संभाजी ब्रिगेड हा जातीय सलोख्याचं काम करत नसून युवकांना उद्योग व्यवसायासाठी प्रवीणदादा गायकवाड यांनी सुमारे 8000 विद्यार्थ्यांना परदेशातील संधी, व्यवसाय, उद्योगधंदा यांच्याकडे वळवलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे 25 बिझनेस कॉन्फरन्स घेतलेला आहे। म्हणजे युवकांना एक सही दिशा देण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे। आणि विशेष म्हणजे या पडळकरांनी त्यांना काय अहिल्यामाता देवीचं किंवा धनगर बांधवांचं कोड कौतुक नाही आहे, त्याला फक्त आपल्या सागर बंगल्यावर आकाला खुश करण्यासाठी समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम हा पडळकर करत आहे। त्यामुळे आज आम्ही पडळकरचं या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर धिक्कार निषेध व्यक्त करतो। ओके।